नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, पपई आणि हळद बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव आज टिकून होता. सोयाबीनला सरासरी भाव सध्या 5,200 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान मिळतोय. सध्या बाजारातील आवक कमीच आहे, तर दुसरीकडे सोयाबीनला चांगली मागणी आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव टिकून आहेत. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव 5,800 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काळातही सोयाबीनची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात मागील 3 दिवसांपासून कापसाच्या भावात काहीसे चढ-उतार सुरू आहेत. कापसाचे भाव अनेक ठिकाणी हमीभावाच्या दरम्यान आहेत, तर काही भागात सरासरी भाव हमीभावाच्याही खाली गेलाय. सध्या बाजारात कापूस 7,900 ते 8,200 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. सीसीआय कापसाची विक्री करते आणि सरकारने अतिरिक्त लांब धाग्याच्या कापूस आयातीवरील शुल्क काढलंय. याचा परिणाम दरावर दिसून येतोय. कापूस भावात काही दिवस चढ-उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात तुरीच्या भावात झालेली वाढ कायम आहे. बाजारभाव हमीभावाच्या पुढे सरकलेला आहे. यंदा देशात तुरीचं उत्पादन घटलंय, तसंच सरकारही हमीभावाने खरेदी करणार आहे, तर बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई कायम आहे. याचा आधार दराला मिळाला. तुरीचे भाव सध्या बहुतांश बाजारात 8,000 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीची बाजारात आवकही वाढलेली आहे. तुरीचा भाव यंदा टिकून राहण्यास पोषक स्थिती आहे, त्यामुळे तुरीचे भाव टिकून राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. पपईला सध्या उठाव चांगला आहे. उन्हाचा चटका वाढतोय, तसं पपईला मागणी वाढतीये. राज्यातील बाजारात पपईची आवक सध्या कमीच आहे. पपईची अनेक बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. राज्यातील केवळ मुंबई, पुणे, अमरावती बाजारात अधिक आवक आहे. इतर बाजारांमध्ये आवक 20 ते 50 क्विंटलच्या आतच होतीये. त्यामुळे पपई प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते 2,500 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. पपईची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहून दर स्थिर राहण्याची शक्यता असल्याचं व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय. हळदीच्या भावात मागील आठवडाभरापासून काहीसे चढ-उतार सुरू आहेत. मसाले उद्योगांकडून आणि निर्यातीसाठी मागणी असल्याने दराला आधार आहे. तसंच बाजारातील हळदीची आवक सध्या सरासरीपेक्षा कमी आहे. सध्या देशात हळद सरासरी 14,000 ते 16,000 रुपयाने विकली जाते. मुंबई मार्केटला 20,000चा भाव मिळतोय, तर हिंगोलीत 15,000च्या दरम्यान दर मिळत आहेत. रिसोड आणि वसमत मार्केट 14,000 ते 15,000च्या दरम्यान आहे. बाजारातील हळदीची आवक पुढील महिनाभरानंतर वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दरावर दिसू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.